नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ज्याच्या जिवंतपणी त्याच्या मृत्यूच्या बातम्या चालल्या त्या खोट्या ठरल्या, पण ही बातमी खरी ठरते. बॉलिवूडचा हिमॅन, शोलेतला वीरू आज आपल्यात राहिलेला नाही. तो काळाच्या पडद्याआड निघून गेला आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. 89. विले पार्ले स्मशानभूमी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या सहकार्याला, आपल्या लाडक्या हिरोला निरोप देण्यासाठी, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोक गर्दी करून आले होते. अमिताभ बच्चन, संजय दत्त, सलमान खान, आमिर खान आदी ज्येष्ठ नेते मंडळी स्मशानभूमीत पोचली होती. शोलेमध्ये जयची भूमिका करणारा अमिताभ स्मशानभूमीत आला होता आपल्या वीरूला अखेरचा सलाम देण्यासाठी, अखेरचा निरोप. धर्मेंद्रनी आपल्या 89 वर्षांच्या आयुष्यात तब्बल 350हून अधिक सिनेमामध्ये काम केलं आहे. 300हून अधिक. आणि त्याचे बहुतेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. त्याला सुपरहिट स्टार वगैरे असं काही म्हटलं गेलं नाही, परंतु त्याचे बहुतेक सिनेमे हिट झाले. त्याचा शेवटचा सिनेमा, धर्मेंद्रचा शेवटचा सिनेमा 21 नावाचा सिनेमा येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये लागतोय. पण तो पाहण्यासाठी आता धर्मेंद्र हे आयुष्य अस्तित्वात नाही आहे. तो निघून गेला आहे. वयाशी संबंधित आजारामुळे, म्हातारपणी माणसांना अनेक आजार जडतात आणि ते पिच्छा सोडत नाहीत. धर्मेंद्र तसंच झालं होतं. म्हातारपणामुळे जे आजार होतात ते सर्व आजार धर्मेंद्रला झाले होते. काही दिवसापासून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्या दरम्यान तो गेल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्याबद्दल नंतर धर्मेंद्रच्या मुलाने, हेमा मालिनीने, दोघांनी खरडपट्टी काढली मीडियाची की काय का बातम्या देता तुम्ही. ती बातमी खोटी ठरली याचा आनंद प्रत्येकाला झाला. पण साऱ्या बातम्या खोट्या ठरत नाहीत. हॉस्पिटलमध्ये धर्मेंद्रची तब्येत सुधारू लागली होती, चांगली सुधारू लागली होती. त्यामुळे त्याला घरी आणलं. घरी त्याची तब्येत सुधारत होती. पण अखेर त्याने निरोप घेतला. धर्मेंद्रची दुसरी पत्नी हेमा मालिनी धर्मेंद्रला अखेरचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत आली होती. त्यावेळेचं जे भावुक वातावरण होतं ते पाहण्यासारखं होतं. म्हणजे हेमाची मुलगी, म्हणजे धर्मेंद्रची मुलगी ईशा देओल त्यासोबत होती. हेमा मालिनीच्या सोबत ती आईला सावरत होती. तर असं धर्मेंद्र हे मोठं फिल्म इंडस्ट्रीला पडलेलं एक स्वप्न होतं. ते स्वप्न आज भंगलं आहे. धर्मेंद्र निघून गेला आहे. धर्मेंद्र त्या काळात आला ज्या काळात
या काळात म्हणजे फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. धर्मेंद्रने तो केला. सुरुवातीला त्यांनी दिवस अतिशय हलाखीत काढले. त्याला सिनेमाचं खूप वेड होतं. त्या हिशोबाने तो सिनेमात घुसला आणि त्याने सिनेमा जिंकून दाखवला. धर्मेंद्रचे सिनेमे, त्या काळचे सिनेमे म्हणजे एक वैश्विक आनंद होता. आताही सिनेमे निघत आहेत, हिट होत आहेत. त्या काळात गाणी हिट व्हायची, आता हिरो हिट होत आहेत. तो धर्मेंद्र आणि ते सर्व आठवणीच आता उरल्या आहेत शिल्लक. तुमच्या काय आठवणी असतील कॉमेंट करा. नमस्कार.